सुंदर असं नामस्मरण चालू होतं महाराज. आता तुम्हाला माहिती आहे सर्वात भोळी देवता कोण आहे महाराज? तपश्चर्या केली की लगेच खुश, लगेच प्रसन्न होणार. बोल वत्सा तुला काय पाहिजे असे म्हणणारे कोण? आमचं भोळं दैवत महाराज. ठीक आहे ना. शंकर महादेव प्रसन्न झाले. परिणाम असा झाला, बोल वत्सा तुला काय पाहिजे. मायबापू तपश्चर्या झाली, देवाला पाहिला, आनंद वाटला. विचार करायला लागला, देवाला आता नक्की काय मागू, देवाला नक्की काय मागू. विचार केला 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 आणि महाराज त्याला आपली दरिद्रता समोर दिसली. अरे देवाला आता काय मागू, काय मागू. मायबापू मागणं आहे का? त्याला सांगितलं, भगवान माझ्या डोळ्याने मला जे जे दिसेल ते सगळं माझं झालं पाहिजे. मागणं काय आहे? डोळ्याने जे जे माझ्या समोर दिसेल ती सगळी संपत्ती माझी. मंदिर बघितलं, मंदिर माझं. जमीन बघितली, जमीन माझी. माई बाबा भगवंतानी लगेच तथास्तु केलं का? तपश्चर्येला प्रसन्न झाले होते. तथास्तु म्हणले आणि निघून गेले. आता ती येड तुमच्या आमच्यासारखंच हो. आपण बी तसलेच प्राणी. फुकटच मिळालं की कोण सोडतं महाराज? मी पण त्यातलीच एक आहे. नाही तर तुम्ही मला काय ज्ञान देती पोरगी, वा काय बोलते. नाही हो, पाकिट नाही मिळालं तर मी हालीन काय येत ना. ठीक आहे ना महाराज. पाकिटात एक नोट कमी असली तरी आम्ही मागून घेणारे माईबाबत चेंगट प्राणी. वेगळं आपलं काय नाही हो, आपणही तसेच आहे. माईबाबत देवानी तथास्तु केलं की नाही तुझी इच्छा पूर्ण होईल. महाराज त्याला मोह सुटला. आमचा मोह सुद्धा तसाच आहे. ठीक आहे ना. जे दिसेल ते माझं, जे दिसेल ते माझं, जे दिसेल ते माझं. माईबाप समोर दिसतं एवढ्याच मान्य तर करावी ना. धन्य भावना नाही. इतकं पळ सुटलं. वनगळ मधनं गोव्यात गेलो. गोव्यातनं माईबाप शेजारी काय हा तिथं गेलं. तिथून कुठे गेलं? शिवतरात गेलं. शिवतरातनं कुठे गेलं? आरफळ्यात गेलं. आरफळ्यातनं कुठे गेलं? साताऱ्यात गेलं. साताऱ्यातनं कुठे गेलं? बरं जा ना आमच्या खटावाकडे. जरा खटावाकडे आलं. तिथलं परत मायनीकडे गेलं. नुसतं पळत राहिलं. इतकं पळत राहिलं, इतकं पळत राहिलं. माईबाप पळ 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 पळाला. एक ठिकाण असं आलं की आता पळणं सुद्धा अशक्य झालं. पळून पळून मला जागेवर अटॅक आला. तिथंच आडवं झालं. माईबाप किती जमीन स्वतःला मिळाली. वनगळ पुन्हा नाही. वनगळ मध्ये आला तू. हा आपण येते हो, आपल्याकडे स्थान येतो. नुसता पळ सुटला. परंतु जिथं पडला ना महाराज, तिथं देह पडल्यानंतर जेवढी जागा राहिली तेवढीच देहाची जागा माईबापा फक्त त्याच्या वाट्याला आली. परिणाम असा फक्त मोहामध्ये अडकला आणि आम्हाला फक्त माझं माझं आमची वसवस संपत नाही. महाराज कितीही मिळालं तरी आम्ही असमाधानी. म्हणून आमचं जीवन सुद्धा असंच आहे. सुंदर मानव देह मिळाला पण तो ज्याच्या करता तो खर्ची घालायचा होता. मग अशी